पुढे मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 अपडेट्स। मुंबईमधील 10% पाणी कपात ही आता मागे घेण्याबाबत मे महिन्याच्या अखेरीस निर्णय होणार। मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रातला पाऊस आणि उपलब्ध जलसाठा या संदर्भात आढावा घेतला जाईल। समाधानकारक पाऊस झाला तर महानगरपालिका पाणी कपात मागे घेण्याचीही शक्यता। औषध निर्माण महाविद्यालयांना स्थगिती। कोरोनानंतर राज्यामध्ये आता फार्मसी कॉलेजेसची संख्या वाढली आहे, त्यामुळे हा लगाम लावला। आता नवीन कॉलेजमधील कौशल्य आधारित शिक्षण आणि कौशल्य विकास केंद्रांना प्राधान्य दिलं जाणार। महाराष्ट्र राज्य धर्मादाय आयुक्तांचे टाटा ट्रस्टला नियोजित बैठक स्थगित करण्याचे आदेश। तर रतन टाटा ट्रस्टच्या रचनेमध्ये नियमांचं कथित उल्लंघन झाल्याप्रकरणी आदेश। चौकशी पूर्ण होईपर्यंत बैठक नको, धर्मादाय आयुक्तांची माहिती समोर। डोंबिवलीमध्ये लोकलमधून पडून तरुण जखमी। गर्दीच्या लोकलमधून पडल्यानं तरुण गंभीररित्या जखमी। तरुणावरती डोंबिवलीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। जनगणना प्रशिक्षणास अनुपस्थिती लावणाऱ्या 7 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल। या संदर्भात फुरसुंगी नगर परिषदेचे कर अधिकारी यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादही दिली। पुण्याच्या येरवडा जेलमधून 4 दिवसांमध्ये 2 कैद्यांचं पलायन झालं। जन्मठेपेची शिक्षा सुनावलेले कैदी पळाले। या प्रकरणी आता येरवडा कारागृह प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापन। दोषींवरती लवकरात लवकर कारवाई केली जाणार। मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवरती भीषण अपघाताचा थरार। बसची 3 खासगी वाहनांना धडक, 3घांचा दुर्दैवी मृत्यू, 4 जण गंभीर जखमी। अपघातानंतर काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झाली। डोंबिवलीमध्ये लोकलमधून पडून तरुण जखमी। गर्दीच्या लोकलमधून पडल्यानं तरुण जखमी झाला। तरुणावरती डोंबिवलीमधल्या खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू। पुणे या ठिकाणच्या भोरमधील बनेश्वर मंदिराच्या जंगल परिसरामध्ये एशियन पॅराडाईज या फ्लाय कॅचर पक्षाचं दर्शन। दुर्मिळ पक्षी आढळला, त्यामुळे पक्षीप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्सुकता।